मंडळी, महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय? एकीकडे पाहिल्या गेलं तर प्रशासकीय अधिकारी हे उच्च पदावरती असून देखील कर्मचारीसुद्धा तेवढेच मग्रूर झाल्याचं चित्र दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे लाखो रुपयांचा पगार घेऊन देखील त्यांना तो पगार पुरत नाही की काय, हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय. कारणही तसंच, महाराष्ट्रातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड ही थांबेना गेली. याचं कारणही तसंच आहे. सर्वसामान्य माणूस एखाद्या कार्यालयामध्ये आपलं काम घेऊन गेला तर त्याला पैशाची मागणी केल्याशिवाय किंवा त्याच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय अधिकारी व कर्मचारी हे काम करत नसल्याचं दिसून येत आहे. असाच प्रकार आज बीड जिल्ह्यातून उघडकीस आला आहे. तो म्हणजे माजलगावच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाचा. सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये कार्यालयीन अधीक्षक असणारे शेरखाने व तेथील जगदाळे या अधिकाऱ्यांना जालन्याच्या ACBनं 13,000ची लाच घेताना रंगेहात पकडलंय. ही नेमकं लाच न देण्याचं कामही तसंच होतं की एका व्यक्तीला सावकारकीचं लायसन्स पाहिजे होतं, पण दिवसेंदिवस या अधिकाऱ्यांना लाखो रुपये पगार असतानाही लाच मागण्याची हिंमत तरी कशी होते? यांना नेमका हा मुजोरपणा आणि मग्रूरपणा का निर्माण झालाय, हे कशामुळे झालं, हेही शोधणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जे सर्वसामान्य नागरिक आहेत, प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर अधिकारी असो किंवा कर्मचारी असो, हा लाच घेतल्याशिवाय कोणतीही काम किंवा कोणताही कागद त्या व्यक्तीला देत नसल्याचं समोर आलंय. म्हणूनच जी व्यक्ती लाच देण्यास नकार करते त्याचं काम अडवून धरायचंय. म्हणतात ना, ते सरकारी काम आणि 12 महिने थांब, ही म्हण त्याप्रमाणे लागू होते. असाच प्रकार हा माजलगावच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये घडला असून त्यांना जालन्याच्या ACB टीमनं रंगेहात पकडला आहे आणि त्याची आता पुढील कार्यवाही सुरू आहे. नेमकं अशा या मग्रूर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची लाच मागण्याची हिंमत तरी होते कशी? हे कोणाच्या बळावरती ही लाच मागतायत आणि नेमकं यांना अशा बेकायदेशीर पैसा गोळा करून साठवून यांना करायचंय नेमकं काय, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आता सर्वसामान्य नागरिकांची प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी पैसे न घेता कामं वेळेवर पूर्ण करतील का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. लोकप्रकाश मराठीसाठी कॅमेरामन दर्शन डोंगरेसह राजरतन डोंगरे, बीड, महाराष्ट्र.